महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजी राजांसारखा जावा झाला ना कोणी होणार दुसरा गणपती बाप्पा मोरया। आपण सर्वजण पाहतोय सामवेदी ब्राह्मण संघ आयोजित सामवेदी समाजासाठी मर्यादित षटकाची ओव्हरमसी स्पर्धा आपण पाहतोय। कालच्या दिवशी या स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते पार झालं आणि आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे आपण कालच्या दिवशी आपण या स्पर्धेमध्ये 20 संघ खेळताना पाहिलेत। तदनंतर 20 नंतर आज 10 मॅचेस कालच्या दिवशी आपण पाहिल्या आणि याच्या अंतिम दिवसामध्ये जिकडे टॉप 10 मध्ये संघ आल्यात त्याची पहिली मॅच एका बाजूला सद्गुरू वटार तर दुसऱ्या बाजूला विकास 11 बोलिन्स। कालच्या दिवसामध्ये जसं लॉट्स पडले तेव्हा हे दोन संघांची नावं अशी घोषित केली की पहिली मॅच असाय तर प्रेक्षकांचा उत्साह आणि इकडे संपूर्ण जे प्रेक्षक वर्ग असे खेळाडू असतो त्यांचा उत्साह वेगळाच होता या मॅचला। म्हणजे आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की लास्ट संडेला या दोन्ही टीममध्ये फायनलचे टीम्स म्हणजे इकडे सेमीफायनलचा थ्रिलर पहिल्या मॅचमध्ये आणि पहिल्या दिवशी चिराग अँड शिरीची सलामीवीर जोडी। यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा गोलंदाजी मार्गवरती सुमित सज्ज होताना एका बाजूला विकास 11 बोलिन्स। पहिला चेंडू ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला एकेरी धावेने श्री गणेश होते। कालच्या दिवसाचा आपण जर का विचार केला तर मंदार सर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वातावरण थोडंसं फरक होता आणि आजच्या दिवसामध्ये जसं वातावरण दुपारच्या सत्रामध्ये असताना तशीच सुरुवात मिळते। म्हणजे इथून आपल्याला कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग सुरुवात मिळाली मग इथून आता कुठेतरी हाय स्कोरिंगचे मॅचेस सुद्धा पाहायला मिळणार आहेत। तर काल आपण पहिले 3 सामने बघितले पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने जवळजवळ धावा झाल्या होत्या परंतु काल आकाश जे होते ते ढगाळ वातावरण होते। आज पूर्ण आकाश स्वच्छ आहे निरभ्र आहे सूर्यप्रकाश आहे। सर धावा किती हो या दोन्ही संघांमधील सामना जो आहे हा शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार। एकंदरीत दोन्ही संघ जे आहेत ते तुल्यबळ आहेत व टॉप 4 मधले समाजातले संघ आहेत। निश्चित दोन्ही संघाची ताकद दोन्ही संघांच्या खेळाडूंना एकमेकांची ताकद सुद्धा माहिती आहे। हलक्या हाताने ऑफसाइड डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला घेऊन काढलं आपण पाहू शकता एका क्षेत्ररक्षकाला बऱ्याच पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सिंगलने धावफलक पुढे सरकले ते 3 धावा। कशा प्रकारे दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक आहे त्या षटकामध्ये जर का हात खोलायला नाही मिळत आहे तर सिंगलला महत्व दिलं जातं पण ज्या मोमेंटला हात खोलायची संधी मिळते तेव्हा हात खोलण्याचा प्रयत्न केला गेला होता पण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज होता। पहिल्या विकेटचं बदल शिरीषला मैदान सोडावं लागते गडीबाद। सर कालच्या ज्या पहिल्या फेरीतल्या सामन्यामध्ये दत्तगुरु पडाई वर्सेस सद्गुरू वटार या सामन्यामध्ये शिरीष यांनी अतिशय आक्रमक खेळी केली होती। त्याच्या बॅटमधून लगातार 3 षटकार व टोटल 4 षटकारांनी 26 धावा केल्या होत्या। मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना मिळाला होता। तो खेळाडू आता संघामध्ये डगआउट मध्ये परतलेला आहे। हा मोठा धक्का वटार संघाला पोहोचलेला आहे। तर शिरीषची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो कोण उंचपुरा जवळजवळ 6.9 इंच हाईट असलेला प्रथम वर भरपूर साऱ्या अशा अपेक्षा असणार आहेत। प्रथमनी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि प्रथमनी कालच्या दिवसामध्ये जिथे त्याची बॅटिंग सोडली होती ना तिथूनच बॅटिंग सुरू केलं। पहिल्या चेंडूला पाठवलं सीमारेषा पार षटकार। थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के मुझको तो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा। धन्यवाद डीजे सर। अतिशय सुंदर असा पुलचा फटका जवळजवळ 75 मीटर लांब फेकून दिलेला आहे प्रथम यांनी।
शेवटचा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला पकडले, फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर डबल 1 11 धावा. पहिलं षटक सर विकेट सुद्धा पाहायला मिळाली. प्रथमने आला तो स्ट्रोक सुद्धा दाखवला षटकार आपल्या संघासाठी आणि म्हणजे बॅलन्सिंग आहे. पॉवर प्लेचे षटक 11 धावा आल्यात. सर जे 4 चेंडूवरती सुमितनी प्रेशर दबाव जो निर्माण केला होता वटार संघावर, प्रथमने आल्या पहिला मोठा फटका आणि मेरिटवर खेळणं काय असते ते त्यांनी दुसऱ्या फटक्यामध्ये दाखवलं. चांगला असा फटका डीप पॉइंटच्या दिशेने मारला, 2 रन आल्या. प्रेशर थोडं काही होईना, जी 11ची सरासरी जी कालच्या दिवसांपासून होती ती राखण्यात यश मिळवलेले आहे ते सद्गुरू वटार संघाने. तर त्याच दरम्यान दुसरं षटक घेऊन कोण आलेला आहे? आदित्य, ज्यांनी काल षटक निर्धाव विकेट मिडन ओव्हर टाकले, तो गोलंदाज आलेला आहे. त्याला खेळणं तितकंसं सोपं जाणार नाहीये, परंतु दोन्ही जे फलंदाज आहेत चिराग आणि प्रथम, ते एक हाती सामना फिरवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. ते द्वंद्व हे पाहण्यासाठी जवळजवळ आजच्या या सकाळच्या प्रहरी 750 प्रेक्षक उपस्थित आहेत, तर ऑनलाईन हजारांनी प्रेक्षक आहेत. निश्चितच बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रत्येक आदित्यचा पहिला चेंडू, संधी होती एका हातामध्ये झेल टिपण्याची, पण इथून सिंगल कंप्लीट होताना दिसते. आता इथून सर एक गोष्ट आठवते, मागच्या संडे म्हणजे 2 आठवडे आधी जेव्हा टुर्नामेंट झालेली तेव्हा अरियन टाइम्स मधून खेळताना आदित्य दुसरं षटक हातावत होता आणि प्रथम तिसरं षटक हातावत होता. दोन्ही एकाच संघात खेळत होतं. आता एकमेकांचा खेळ माहिती असून एकमेकांच्या विरोधात कसं खेळायचंय हेही पाहावं लागेल आणि दाखवावं लागेल प्रेक्षकांना. यासाठी ही गर्दी आहे की सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये इतका प्रेक्षक वर्ग या मॅचला बघण्यासाठी आलाय. पहिला चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागून चेंडू सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला. सिंगलने धावफलक पुढे सरकताना धावफलकार धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 13 धावा. तर मी आदित्याची उपमा अशी देईल, जो आमच्या ह्याच्यात बोलायचं झालं तर आपला मुरंबा किंवा हे जेवढं जुनं होतो तेवढं तो खाण्यासाठी टेस्टी असतो, लोणचं वगैरे. तसं आदित्य जितका खेळतो, जितकं वर्ष जाते तेवढा तो एकदम प्रगल्भ होऊन येत आहे. जितका खेळतो तितका खेळपट्टीवरती आपला सातत्याने प्रॅक्टिस असू दे टिकून राहतो. मग तो आलेला अनुभव कशा प्रकारे आपल्या खेळामध्ये इम्प्रूव्ह करायचा हे आदित्यला माहिती आहे. एक्सपिरियन्स घेता घेता आपला खेळ अजून किती सुधरेल ही गोष्ट दाखवून देते सातत्याने. जिथे कालच्या दिवसात तुम्ही उल्लेख केला मॅडन विकेट षटक त्यांनी टाकलं होतं, आता प्रथमच्या अगेन्स्ट कशा प्रकारे गोलंदाजी करतो हेही पाहावं लागेल. प्रथमनी सुद्धा सांगितले माझ्यासोबत खेळताना मला सुद्धा या गोलंदाजीचा अनुभव तितकाच आहे. प्रथमच्या बॅट मधून लॉंग ऑनला क्लिअर करणारा उंच असा एक षटकार. अक्षर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. धन्यवाद डीजे. तरी जमलेल्या सर्व प्रेक्षकांना व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपल्या इथे नाश्ता आलेला आहे. ज्यांनी कोणी नाश्ता केला नसेल त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यावा. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला मंडपामध्ये नाश्ता आलेला आहे, त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यावा. आता इथे सर तुम्ही नाश्त्याचा उल्लेख केलाय, पण इथे बॅटल बघण्यासारखं आहे. आदित्य आणि प्रथम आणि पहिली मॅच सद्गुरू वटार आणि विकास 11 बोलिंग्स, त्या मॅच कडे प्रेक्षकांचे जास्त लक्ष आहे. शेवटचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू हाताळला. त्या शेवटच्या चेंडूचा पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 2-1-21. सर मी तुम्हाला म्हणजे खात्री देऊ शकतो की हा जर सामना 10 ते 11च्या मध्ये सुरू झाला असता तर ते जवळजवळ 1.5 ते 2 हजाराच्या वरती प्रेक्षक क्रीडांगणावर असले असते आणि तितकेच प्रेक्षक ऑनलाईन असले असते. हा अतिशय हाय व्होल्टेज असा सामना आहे. 2 षटकं झाले, दोन्ही षटकं सरी समसमान गेली आहेत. जवळजवळ 10ची सरासरी राखण्यात यश मिळालेलं आहे. आता तिसरं षटक घेऊन कोण येत आहे? तर तिसरं षटक घेऊन येत आहे प्रथम आणि स्ट्राईकवर आहे प्रथम. मागच्या रविवारी झालेल्या सामन्यामध्ये दोघातील द्वंद्व पाहण्यास मजा आली. प्रथमनी त्याला पॉइंटवर एक षटकार मारला होता व त्यानंतर वोळींच्या प्रथमनी कमबॅक केलं होतं. तर आता या दोघांची द्वंद्व पाहण्यासाठी अतिशय असे उत्सुक आहे तो मी आणि सर्व क्रीडा रक्षक.
प्रथम विरुद्ध प्रथम असताना पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, एक चांगला झेल आणि संपलाय फलंदाजी करणारा प्रथमचा खेळ. प्रथम बॅक टू द डगआउट. सर बोलतात ना, वेळ ही नेहमी बदलत असते. जसं रात्रीतल्या अंधारानंतर सकाळी सूर्य येतो व सूर्यप्रकाश घेऊन येतो, तो सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश येतो. तसंच एक खेळाचं आणि वेळेचं महत्व आहे. मागच्या रविवारचा खेळ अलग होता, वेळ अलग होती. या रविवारचा खेळ आणि वेळ अलग आहे. जरी क्रीडांगण सेम असलं तरी आयोजक अलग आहेत. तर या सामन्यामधील पहिल्याच चेंडूवर मागच्या रविवारी प्रथमनी पॉइंटला या प्रथमला षटकार मारला होता. त्याचा बदला जणू काही प्रथमनी काढलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती प्रथमला बाद केलेला आहे व वटार संघाला मोठा असा धक्का दिलेला आहे. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे तो श्रेयस. 21 धावफळ करती. ये वार पलटवार की कहाणी आहे आणि पहिल्या चेंडूवरती वार करण्याच्या नादामध्ये प्रथमनी केलाय तो पलटवार. दुसरा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय आणि जर का विकास 11 बॉलिंग संघाचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो तर तो झेल नक्कीच टिपला जातोय. अजून एक विकेटचं बदल, श्रेयस सुद्धा मैदानाबाहेर जावं लागेल. श्रेयस बॅक टू द डगआउट. सर या सामन्यामध्ये आपल्याला वार पलटवार हल्ले प्रतिहल्ले दिसणार आहेत. कारण एक सिक्स झाल्यानंतरही कमबॅक करायचं काय असतं ते बॉलिंग संघ जाणून आहे. तर 2 विकेट गेल्यानंतर कमबॅक काय असतो तेही वटार संघ जाणून आहे. रणनीतीचे एक भाग म्हणून आता 2 विकेट गेल्यानंतर वटार संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्यांनी गेली जवळजवळ 10 ते 12 वर्ष गाजवलेले अतिशय फिरकी गोलंदाज व अतिशय उपयुक्त असा फलंदाज, सिंगल डबल व मोठे फटके मारण्यात माहीर असलेला, स्ट्राईक रोटेट करत असलेला विशाल आता आलेला आहे. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे की त्यांनी स्ट्राईक जास्तीत जास्त चिरागला द्यायची कशी ती बघावं. बघा विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय, पण प्रथम पुढचा चेंडू हॅट्रिक बॉलचा चेंडू असणार आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. आता नवीन फलंदाज विशाल धावफलक 21 वरती स्थिरावला आहे. ऑन हॅट्रिकचा बॉल असणार आहे. प्रथम विशाल विरुद्ध प्रथम. पुढचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. पाहावं लागेल, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. फेकी होईपर्यंत सिंगलने धावफलक पुढे सरकताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण सरक पाहायला गेलो तर 22 धावा. इथून 22 धावा झाल्या. पण चिराग जो सलामीवीर बॅटर त्याच्यामध्ये क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला मॅचचं इक्वेशन आहे ते पूर्णपणे जो मोमेंटम आहे जे आपल्या बाजूला खेचण्याची क्षमता आहे, त्यासाठी एखादा मोठा फटका चिरागच्या बॅटमधून गरजेचा आहे आपल्या संघासाठी. तो मोठा फटका चिरागला कॉन्फिडन्स देणारा फटका असणार आहे. चेंडूला लेफ्ट केलं जाते. आउटसाइड ऑफ स्टंप आज बाहेर. पंच आमच्या दिशेने होत आहेत. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव. 23 धावा धावफळ करती. पुन्हा एकदा अखोटा पादा चेंडू आदळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला प्रयत्न चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता पण तो बराच बाहेर होता. पण पुन्हा एकदा त्याच्यावरतीच कामगिरी करणं आणि निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगली गोलंदाजी प्रथमच्या माध्यमातून. बघा 3रं षटक मॅच मध्ये असं असतं की जर का तुम्हाला 4थ्या षटकामध्ये टार्गेट सेट करायचं असेल तर या षटकामध्ये ते मोमेंटम तुमच्या बाजूने पाहिजे. फलंदाजी करताना चिराग एक सलामीवीर बॅटर आहे, पण त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत नाहीये. अडचणीची बाब आहे सद्गुरू वटार संघासाठी. ऑफसाईडला गॅप मधल्या चेंडूला पाठवले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. चिरागच्या बॅट मधून पहिला दणदणीत चौकार.
धन्यवाद डीजे सर. बोलतात तुम्ही जे आता मगाशी बोलले ना की चौथं षटक हे टार्गेट सेट करण्यासाठी त्याच्यासाठी तिसरं षटक हे उपयुक्त आहे. तर मी सांगतो ना की जशी गाडीचा घेर टाकण्याआधी आपण गाडी रेस केली जाते तसं चौथ्या षटकाआधी हे तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या झालेली आहे ती 27. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होता पण त्यांच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय स्टेटच्या दिशेने सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती षटकार. तर हा चिरागचा भीम टोला आणि चेंडू सीमारेषा पार गेला. चिरागच्या हातामध्ये जी बॅट आहे ती जशी गद्यासारखीच दिसते. चिरागनी पहिला काय केलं, मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात, त्यासाठी त्यांनी कॉन्फिडन्स देण्यासाठी ऑफसाईडला जो गॅप मध्ये चौकार मारला तो चौकार जास्त इम्पॉर्टंट होता. त्या चौकारानंतर स्वतःचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला की इथून फटके येण्यासाठी आधी मला माझी स्ट्रेंथ, त्यांनी ऑफसाईडला गॅप मध्ये अशा प्रकारे चेंडूला पाठवले, तिथे जास्त कसं करायला नाही लागले. त्या आलेल्या चौकारानंतर हा षटकार बघू शकता किती कॉन्फिडन्स, स्ट्रेटला लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवलं. आता तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 33 ज्या मोमेंटमची गोष्ट केली होती ना, ते मोमेंटम शेवटच्या षटकामध्ये आता कुठेतरी सद्गुरू वटारच्या बाजूने येते. सर कालच्या दिवसापासून मी बघितलं एक फक्त कोरुटीचा सामना, कोरुटी ब संघाचा सामना जर सोडला ते एकंदरीत 9, 10 आणि 11 ही सरासरी पहिल्या 3 षटकामध्ये राखली जाते. आणि जे जमलेल्या नवोदित खेळाडूंना इनिंग बिल्ड कशी करायची आहे, स्वतःची व संघासाठी कसं खेळायचं आहे हे चिरागकडून पाहणं गरजेचं राहील की जो पहिला आलाय आणि 3-4 विकेट गेल्यानंतरही तो टिकून आहे आणि शेवटच्या क्षणी मोठे फरार करत संघाला धावा जमवण्यात यश देत आहे. ऑफसाईडला हलक्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलनी धावफलक पुढे सरकताना 34 धावा. आतापर्यंत आपण खेळ जेव्हा 2 विकेट गेलं तेव्हा असं वाटलं होतं की विकास सिलन बॉलिंगच्या बाजूने खेळ चुकतोय, पण खेळ कुठेही चुकला नाहीये. सद्गुरू वटारची कामगिरी जर का पाहायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये एक षटकार आलाय, म्हणजे त्यांना सुद्धा माहिती आहे इथून आम्हाला जर का धावफलक विकास सिलन बॉलिंग समोर सेट करायचं असेल तर मोठा फटका इम्पॉर्टंट आहे. आणि तोच मोठा फटका खेळण्यासाठी चिराग मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल आणि फुल प्रहार केला जातोय, स्टेटच्या दिशेने चेंडूला पाठवले षटकारासाठी. तर मागच्या षटकारावरती चिरागनी मारला होता भीमटोला, तर या चेंडूवरती मारलाय वज्रटोला आणि निकाल काय तर चेंडू सीमारेषा पार गेला 6 धावासाठी. षटकार येतोय धावा येते ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तो फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केला जातो आपण पाहू शकता चिरागच्या बॅट मधून. चेंडूला लिफ्ट केलं गेला, दबाव आहे. षटकार आल्यानंतर आता कुठेतरी चिरागला फॉलो करण्याचा प्रयत्न करत होते. एक एक्स्ट्रा धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकर आपण धावा जर का विचार केला तर 41 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 41 रन स्कोर कार्ड, 41 धावा. हॅलो पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. 82 रन धावफलकामध्ये ऍड होताना 42 धावा. येणारे 3 चेंडूवरती सर काय वाटते 50च्या पारची कहाणी असेल, या 50च्या आत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर 50 धावा 50 आकडा जो आहे हा एक मानसिक लेवल वरती आकडा आहे की 50 पार केल्यानंतर थोडासा दबाव बॉलिंग संघावरती जाईल. आरोग्य समितीचे सदस्य राजेश नाईक उर्फ राजा जिथे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. राजेश नाईक. इथून 2 गोष्टी घडल्या. चेंडू जेव्हा हवेमध्ये गेला होता तेव्हा तुम्ही झेल सोडलाय, पण झेल सोडताना स्ट्राईक वरती कोण गेलाय? चिराग गेलाय.
त्याच्या बॅट मधून फलंदाजीसाठी ओपनिंगला आला होता. तो पहिल्या 2 षटकामध्ये शांत होता, पण जेव्हा ती शांतता त्यांनी भंग केली, आता ती मैदानामध्ये कुठेतरी घातक ठरते. हॅलो हॅलो. शांतता घातक ठरते, त्याचं कारण सुद्धा आहे. चेंडू हवेमध्ये कॉम्बॉक्सला अभिवादन करणारा हा फटका आहे. चिरागच्या बॅट मधून येतोय अजून एक दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे सर. मी मागचे 10 ते 15 वर्ष खेळत आहे व त्याच्या 5-6 वर्ष अगोदरपासून मी बघत आहे. पण ज्यावेळी कॅच सोडतो त्याच्यावेळी पुढचं म्हणजे तो इंटरनॅशनल क्रिकेट असो, गल्ली क्रिकेट असो की हे समाजाचे मॅच असो, ज्यावेळेस कॅच सुटला जातो त्यावेळेस त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका हा नेहमी येतच असतो. निश्चितच, म्हणून असं नेहमी नेहमी म्हटले जाते कॅचेस विन मॅचेस. तुम्ही झेल सोडलात, पण झेल सोडताना चिरागने सुद्धा एकच धाव घेतली. त्याला सुद्धा माहिती आहे माझं स्ट्राईकवर उभं राहणं जास्त महत्व आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार केलाय आणि जेव्हा चिरागच्या बॅट मधून प्रहार येतो तेव्हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नाही थांबत. चेंडू जातोय फ्रंट कॅमेरामॅन रोहित चौधरीच्या बाजूने सीमारेषा पार. चिरागच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती एक मोठा षटकार. थँक्यू डीजे. डगआउट मध्ये टाळ्या होत आहे, डगआउट मध्ये टाळ्या होत आहे. अशी खेळी झाली तर डगआउट मध्ये टाळ्या झाल्याच पाहिजे. चिरागचं स्वागत सुद्धा केलं जाते. बघा धावपळ धावा आपण जर का पाहायला गेलं 55 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 55 55 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 56 धावायचं टार्गेट असणार आहे. आणि चिरागची केस सलामीवीर बॅटर म्हणून आले होते. पहिल्या 2 षटकामध्ये स्वतःला शांत ठेवला होता. 12 चेंडू मध्ये 32 धावांची वैयक्तिक खेळ गेले. थँक्यू. RCM विरुद्ध चेतक वाघोली दोन्ही संघ कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. चेतक वाघोली अँड RCM दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. सद्गुरू वटार प्लीज क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सन्माननीय दिनेश दादा आपणास मी विनंती करतो टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. आपला शुभ हस्ते टॉस घेणार आहोत. सन्माननीय दिनेश दादा आपणास विनंती करतो टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. RCM कर्णधार आणि चेतक वाघोली कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. RCM कर्णधार आणि चेतक वाघोली कर्णधार. RCM कर्णधार आणि चेतक वाघोली कर्णधार दोन्ही कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय.
बघा स्क्रीनवरती आपण DBNच्या मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता चिरागची बॅटिंग हायलाईट दाखवली जाते आपल्याला. 12 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी गेले. ते DBNच्या स्क्रीनवरती आपण हायलाईट सुद्धा पाहू शकतो. लाईव्ह स्क्रीनवरती दाखवली जाते कशा प्रकारे मोठे फटके आले चिरागच्या बॅटमधून. हे आमचे कम्प्युटर मॅन नयन तांडेलची खासियत आहे, सर्व काही प्रॉपर रेकॉर्ड करून ठेवतात. बघा दोन्ही कर्णधारांना सर्वप्रथम एक प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही इतक्या टॉप 10 मध्ये तुमचा संघ आलाय तर गुलाबाचं फूल देऊन दोन्ही कर्णधाराचं सर्वप्रथम स्वागत केलं जाते. प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं जाते. आणि आपण पाहू शकता एक खऱ्या अर्थाने खूप चांगली परंपरा निभवण्याचा प्रयत्न करतोय सामवेदी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कौला रामजीबाबा क्रिकेट मंडळ वाळुंजे यांच्या बाजूला लागलेला आहे. आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिले बॅटिंग करतो. एकंदरीत सामना सुरू झालेला आहे. तो सामना जसा हाय व्होल्टेज आहे तसा हाही सामना एकदम हाय व्होल्टेज येणार आहे. गेली 10 ते 15 वर्ष, त्याच्या अगोदर बसून तर माहिती नाही पण गेली 10 ते 15 वर्ष रामजीबाबा क्रिकेट मंडळ वाळुंजे वर्सेस चेतक वाघोली अतिशय तुल्यबळ लढत. परंतु या सामन्यामध्ये सर आम्ही कुठेतरी प्रेक्षक मिस करत आहेत. जे प्रेक्षकांची दोघांची गर्दी व्हायची जेव्हा मी खेळत असताना ती प्रेक्षक कुठे मिस करत आहेत. तर ते प्रेक्षकांना पुन्हा मैदानामध्ये आणण्याची जबाबदारी आता या युवा खेळाडूंवर असणार आहे. त्यांच्या खेळाने प्रेक्षक येणार आहे. एकंदरीत स्ट्रॅटर्जी काय असेल व समोरच्या संघाविषयी? स्ट्रॅटर्जी अशी आमची काही खास काय नसेल, पण गेले 4 ते 5 मॅच आम्ही यांच्या जोडीला टफ फाईट दिली आहे, पण लाईन क्रॉस नाही केली यांच्या जोडीला, वाघोलीच्या जोडीला. तर यापैकी आम्ही फुल ट्राय करू की सामना जिंकू आणि जितका लांब आम्हाला या टुर्नामेंटमध्ये पोहोचता येईल तेवढा लांब आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद साई. यश, नाणेफेक आपण गमावलेली आहे. आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण आलेलं आहे. जर नाणेफेक जिंकली असती तर आपण काय घेतलं असतं व एकंदरीत या सामन्याविषयी? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होते आणि सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पुढचा संघ खूप चांगला आहे, तर आम्ही टफ फाईट द्यायची प्रयत्न करू. बस धन्यवाद यश. जास्ती काय वेळ घेत नाही. गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मंदार. मॅचला सुरुवात झाली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 4 धावा पाहतोय. प्रथम आणि प्रथमच्या बॅट मधून येतोय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार येतोय. लॉंग ऑन अँड मिड विकेटच्या गॅप मधून चेंडूला पाठवलंय सीमारीच्या प्रथमच्या बॅट मधून पहिला षटकार. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 10-10. सुरुवात दोन्ही बाजूला सेम आहे. तिथे सुद्धा पहिल्या 3 ते 4 चेंडू शांत ठेवलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा प्रथम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला त्यांनी सुद्धा त्या चेंडूवरती षटकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. 1, 2, 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होते. शेवटच्या क्षणाला डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूला 8 ढकललं. सिंगलला डबल मध्ये, डबलला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता, पण पंचांचं बोर्ड अवेट शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या रूपात गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहू शकता 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजेची एक हलकीशी धून. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. लाव के कडक. धन्यवाद डीजे. सर लाचच्या चेंडूवरती 2 रन आल्या होत्या व 3 धावा घ्यायची घाई नडलेली आहे आणि प्रीत धाव 2 तंबूत परतलेला आहे. तर शेवटचं षटक हे संमिश्र गेलं, ज्याच्यावरती 6 आल्या तसेच 1 विकेट गेली. एकंदरीत मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना 11ची सरासरी गाठलेली आहे.
आणि 1 विकेट गेलेली आहे. सुरुवात सेम आहे. तिथे सुद्धा पहिलं षटक संपल्यानंतर 11 आल्या होत्या, इथे 12 आल्यात आणि तो विकेट सुद्धा तिथे 1 होता, इथे सुद्धा 1 विकेट आलाय. म्हणजे सुरुवात 50-50 पाहायला गेलं तर इक्वेशन सेम आहे. इथून सुरुवात तशीच आहे जिथे विकास सिल्वन पोलिसनी गोलंदाजी करताना केली होती, तीच सुरुवात सद्गुरू वटारने सुद्धा कायम ठेवले. दुसरं षटक हाताळण्यासाठी चेतन सज्ज, गोलंदाजी मारवरती. एका बाजूला प्रथम आहे तर दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज हार्दिक मैदानाच्या आतमध्ये येताना. आता प्रथमला हार्दिकची साथ देऊन खेळावं लागेल. इथून टार्गेटचा विचार केला तर 56, 56 धावांचा पाठला करायचा आहे. गोलंदाजी मारवरती चेतन सज्ज होताना. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू होता. आता फुलटॉस होता, फुलटॉस नाही आलाय. अंपायरचा इशारा आपण पाहू शकता, अंपायरनी नोचा इशारा केलाय. येस, डिसिजनला रेफर केलं होतं. थोडा क्षणासाठी का ना, पण तो उत्साह आणि जल्लोष दिसतो. दोन्ही संघांनी कोणत्याही खेळाडूंनी मध्ये नाही यायचं आहे. कोणताही खेळाडू मध्ये नाही येणार. बघा, खेळाडूंनी साईडला व्हायचंय. कर्णधार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा कर्णधार खेळाडू तो पंचांशी संवाद करेल. बघा, खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जाऊ नका प्लीज. सर का तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा प्लेअर कडून मैदानाच्या आतमध्ये मागू शकता. मी दोन्ही टीमला विनंती करतो, विकास सिल्वन बोलिन्स अँड सद्गुरू वटार, तुमच्या कर्णधाराला फक्त आयोजन कमिटी आणि ऑफिशियल अंपायरशी संवाद घालू द्या. तुमचे कॅप्टन्स फक्त आयोजन कमिटी आणि ऑफिशियल अंपायरशी चर्चा करतील.
बघा स्क्रीनवरती दाखवलं सुद्धा जाईल आणि चेक सुद्धा केलं जाईल. थर्ड अंपायर चेक करतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला मैदान खाली करायचा. थर्ड अंपायर डिसिजन देतील. स्क्रीनवरती दाखवलं सुद्धा जाईल आणि चेक केलं जाते. बघा आमच्यापर्यंत थर्ड अंपायरचं डिसिजन पोहोचते. मी दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करतो की जे थर्ड अंपायर डिसिजन देईल ते तुम्ही मान्य करायचं आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी यायचंय. सद्गुरू वटारे आणि विकास 11 बॉलिंग्स.
बघा मी विनंती करतो की फक्त प्लेयर्स जे आतमध्ये राहतील आणि ऑफिशियल अंपायर्स सर का तुम्ही इथून गर्दी केलात आणि पंचांशी वाद गलत राहिला तर उशीर होईल. इथून पुढे होणाऱ्या मॅचेसला सुद्धा उशीर होईल आणि आपण वातावरणाचा बदल कालच्या दिवसापासून पाहतोय. त्यासाठी विनंती करतो कॅप्टन्स आयोजन कमिटी आणि दोन्ही अंपायरशी संवाद करतील. बाकीच्यांनी प्लीज साईडला व्हा. सद्गुरू वटारा तुमची प्लेइंग 11 जर का तुम्ही एका साईडला घेतली तर बरं होईल. तुमचे कॅप्टन्स जे अंपायरशी चर्चा करतील आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. मंदार मी आपणास सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा सर्वांना प्लीज बाहेर यायला सांगायचं आहे. विकास 11 बोलिंग आपला संघ सुद्धा प्लीज कर्णधाराला आतमध्ये पाठवायचे फक्त चर्चा करण्यासाठी अंपायरशी आणि पंचांचा जो डिसिजन येईल तो अंतिम असणार आहे. हॅलो प्रेक्षकांचा वेळ अमूल्य आहे. कृपया सामने लवकरात लवकर चालू करावे. चला मी ऑफिशियल अंपायर आयोजन कमिटीला विनंती करतो प्लीज डिसिजन आमच्यापर्यंत पोचवा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आपल्या मधुरवाणी सर्वांना प्रेक्षकांची मनं जिंकणारं कार्य नेहमी करत असतात असे आपल्या सर्वांचे आदरणीय भरत मोरे सर यांचं सुद्धा कॉम्बॉकच्या दिशेने हार्दिक स्वागत. सर आपलं सुद्धा या ब्राह्मण समाज आयोजित ओव्हरऑल क्रिकेटमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम.
हॅलो. कृपया फक्त पंच आयोजक याच्या व्यतिरिक्त ग्राउंडमध्ये जे कोण असतील कृपया त्यांनी सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. फक्त अंपायर प्लेयर दोन्ही संघाचे कर्णधार सर्वांना विनंती आहे, सर्वांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. सामवेदी उत्सव समितीचे खजिनदार दीपक पाटील वाघोली पोंडेकडे आले, यांचं स्वागत. त्यांचं तसेच उबाठा गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते दिनेश पाटील यांचे स्वागत. चंदो वाघोली आपले सचिव रुपेश पाटील यांचंही स्वागत. तर आपले दीपक पाटील यांचा फूल देऊन सन्मान करतील. दिनेश पाटील मंचाजवळ यावं. उबाटा शिवसैनिक हाडा मसाचे आणि शाखा प्रमुख यांचे स्वागत करतील आपले समाजाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील. रोहन उबाटा गटाचे रोहन आणि यांचंही स्वागत केलं जाईल. शाखा प्रमुख
हल 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 ओव्हरऑल कहाणी बघता तिसऱ्या पंचांना रेफर केल्यानंतर पंचांनी निर्णय दिलेला आहे. अंतिम निर्णय इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय आलेला आहे, हा नो बॉल आहे. आणि बघा 9च्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड होतील. आणि चला बाकी सर्वांनी बाहेर या, फक्त खेळाडू आतमध्ये राहतील. आय रिक्वेस्ट टू ऑल व्हॉलेंटियर्स प्लीज. आरोग्य समिती सदस्य सन्माननीय आनंदजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या सामिती ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित भव्य दिव्य ओहराम क्रिकेट दरम्यान. बघा अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे सगळ्यांसाठी. थ्रो बॉलिंग साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. टोटल 4 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 16 धावा धावफलकावरती आहेत. गौरव वजे तुम्ही बाहेर या. अच्छा बाहेरच आहे का? हा ना आतमध्ये नको जाऊ, तू बाहेरच आहे. निखिल पाटील उमराळे यांनी 5,000 रुपयाचं बक्षीस चिराग यांच्यासाठी लगावलंय वाटार, पण मॅच संपल्यानंतर, कारण मॅच चालू आहे. बघा जो आपला जर्क बॉलिंग दरम्यानचा जो नियम आहे, तुम्ही पहिला जर्क बॉल हाताळल्यानंतर जर का बॅक टू बॅक दुसरा म्हणजे त्यानंतर दुसरा अटेम्प्ट जर तुमचा जर्कचा झाला तर बॉलर बॅन केला जाईल. त्या अगोदर तुम्हाला एक संधी दिली जाणार आहे. सो चला खूप सारा वेळ गेलाय, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये फक्त खेळाडू राहतील. बाकी सर्वांनी मैदानाबाहेर या. दुसरा नो आल्या जर्क बॉल आल्यास तुम्हाला गोलंदाजी बंद करावी लागेल आणि त्यानंतर सुद्धा जी काय पेनल्टी आहे ती सुद्धा मिळणार आहे. जर का वॉर्निंग देऊन सुद्धा नो दिलाय तरी सुद्धा नेक्स्ट 3 मिनिट्स मध्ये मॅच चालू होईल. चला पंच भागेश मॅचला सुरुवात करायची आहे. चला अंपायर क्षेत्ररक्षण लावून घेण्यास सांगायचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सद्गुरू वटार एका बाजूला विकास 11 बॉलिंग. चला मॅच चालू करायचं आहे. आधीच वेळ गेलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो चेंडू घोषित केला गेलाय आणि धावफलकार धावा आपण जर का पाया गेला No+1 अँड पेनल्टीच्या 2 रन्स, तब्बल 16 धावा धावफलकार दी. आता इथून घेतलेला वेळ कोणासाठी फायदेशीर ठरतो
अंपायर मॅचला सुरुवात करायला सांगायचंय. इथून मॅच वेळेवर सुरुवात झाली होती, पण गेलेला वेळ आता कोणत्या संघासाठी फायदेशीर ठरतोय पाहावं लागेल. आता तुम्ही घेतला वेळ, तो त्या वेळ घेता घेता तुमचा खेळ बदलेल का हेही पाहावं लागेल. ज्या संघाने जास्त वेळ घेतलाय त्याच्या विरोधात खेळ जाईल या त्या संघाच्या बाजूने खेळ चुकेल पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होताना गोलंदाजी मारवरती गोलंदाज प्रथम येतोय. गोलंदाजी मारवरती प्रथम सज्ज होतोय. हार्दिक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना. हार्दिक ऑन साइडला वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. 17 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. प्रथम विरुद्ध प्रथमची लढत आहे आताही. आणि 17 नंतर आता इथून कोणत्या संघावरती खतरा होणार आहे पाहावं लागेल. प्रथम ज्या खेळाडूवरती क्षमता आहे की शेवटच्या क्षणापर्यंत जर का मैदानाच्या आतमध्ये आपली विकेट टिकून उभा राहिला तर आपल्या संघासाठी निश्चितच विजयाच्या दिशेने एक चांगली खेळी करू शकतो. पण दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाज पाहतोय प्रथम, एक असा अष्टपैलू खेळाडू ज्यांनी सातत्याने या मैदानावरती खेळताना खूप प्रभावित करणारी कामगिरी केले. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू असताना फुलटॉस चेंडू, अखोटप्प्याचा चेंडू होता. अखोटप्प्याच्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल ऍड होताना दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा धावफलकावरती. साखा भरून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता, येणारा प्रत्येक डॉट हा दबाव वाढवणार आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 18. बघा इथून 56 पाठला करायचा आहे. 56 पाठला करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमची रणनीती आखावी लागेल. इथून पाहू शकता की पहिल्या षटकामध्ये चांगला धावा आला होता. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहायला गेलो तर 18 धावा. हॅलो हॅलो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. यष्टीरक्षक तिकडे सज्ज आहे चेंडू पकडण्यासाठी. आणि आपण पाहू शकता इथून ऑन साइडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न चालू आहे हार्दिकच्या बॅट मधून. प्रथमच्या विरोधात मोठे फटके खेळणं सोपं नाहीये. प्रथमच्या अगेन्स्ट प्रथम तोच खेळाडू आहे जो अष्टपैलू खेळाडू ज्यांनी सातत्याने या मैदानावरती खेळताना खूप प्रभावित केले. 2 आठवड्या इथे जेव्हा SBPL प्रीमियर लीग झाली होती तेव्हा सुद्धा या खेळाडूंनी प्रभावित केलं होतं. पुन्हा एकदा अखोटप्प्याच्या चेंडूवरती फटका फसला जातोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. अजून एक डॉट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 18. धावफलक स्थिरावलं. लगातार 3 डॉट, 18 धावा धावफलकावरती. लगातार 3 डॉट केल्यात. 5 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. हॉटेल मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्टेजवर यावे. प्रशांत नाईक. शेवटचा चेंडू सुद्धा अखोटप्प्याचा चेंडू होता. इथे गतीमध्ये परिवर्तन केले. शेवटच्या चेंडूवरती कनेक्शन नाहीये. आणि आपण इथं पाहू शकता दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण 18 वरती थांबवलं जातो. हॅलो विशाल पाटील वाघोली यांनी स्टेजवर यावे. बघा 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 18. चला सद्गुरू वटार लवकर गोलंदाजाला बोलवायचं आहे. बघा इथून वेळ घेतला जातोय आणि जर का जेव्हा वेळ घेतला जातो ना
तर तो वेळ असं नसतो की नेहमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. की प्रांजल गोलंदाजी मारवरती सज्ज होताना इथून घेतलेला वेळ एका बाजूला बोलिंग दुसरं षटक बोलिंगच्या बाजूने नाही जात आहे. त्याचं कारण सुद्धा प्रथमने मात्र 2 धावा खर्च केलाय. 6 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलाय म्हणजे खूप चांगली कामगिरी. इथून जर का या षटकांमध्ये मोठे फटके नाही आले तर थोडासा दबाव सुद्धा असणार आहे. एका बाजूला प्रथम आहे तर एका बाजूला हार्दिक आहे. दोन्ही खेळाडूमध्ये क्षमता आहे पण हार्दिकचं जर असं का मनोबल खचलेलं असेल लगातारचे 4 डॉट थोडासा दबाव वाढवतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू यष्टी रक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धावफलकामध्ये ऍड होताना 19 धावा. आता हा वेळ जो घेतलेला वेळ आहे असं वाटते की कुठेतरी विकास 11 बॉलिंग्स त्यांच्या विरोधात जातोय. इथून प्रथम मध्ये क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याच्या हार्दिक मध्ये सुद्धा क्षमता आहे पण दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून मोठे फटके नाही येत आहे आणि सर्वात मोठी अडचणीची बाब आहे इथून एकाला चिराग सारखे खेळ घ्यावे लागेल. कारण की चिरागने खेळली की 2 षटकापर्यंत स्वतःला शांत आणि संयम ठेवलं होतं पण जेव्हा गरज होती तेव्हा ती आक्रमकता. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. आता यस नोचा कॉल. इथून एखाद्याला विकेट वाचवणं इम्पॉर्टंट आहे. प्रथम नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत सेफ. हार्दिक धावचीच्या रूपात मैदानाबाहेर जावं लागते. गडीबाद. येणारे 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. 10-37च्या आधी येणाऱ्या 4 चेंडूवरती मोठे फटके खेळणे जास्त गरजेचे आहेत. कारण की इथे जर का 4 चेंडूमध्ये मोठे फटके नाही आले तर शेवटच्या षटकामध्ये दबाव जास्त असणार आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर का मॅच मध्ये विकास 11 बॉलिंगला परत यायचं असेल तर 2 मोठे फटके या मॅच मध्ये विकास 11 बॉलिंगला परत आणू शकतो. पण दुसऱ्या बाजूला सद्गुरू वटार घेतलेला वेळ आपल्यासाठी फायदेशीर ठरतोय. जे मोमेंटम आहे ते त्यांच्या बाजूने खेचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय आणि आता आपण पाहू शकता प्रथमला दुसऱ्या षटकामध्ये आणताना जे मोमेंटम कायम ठेवलं जातं आणि त्याचं कारण सुद्धा आहे. प्रांजल तिसरं षटक घेऊन आले. त्यांनी सुद्धा आतापर्यंत 2 खूप चांगले चेंडू हाताळले. दोन्ही चेंडू बॅक टू बॅक खोलवा टप्प्याचे चेंडू हाताळणे सोपी गोष्ट नसतं आणि ते प्रांजलनी करून दाखवलं. आणि ते खोलवा टप्प्याचे चेंडू हाताळताना गतीमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करायचंय हे सुद्धा प्रांजलनी दाखवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना कौस्तुभ. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावा फलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 18 धावा. 18 रन ऑन स्कोर कार्ड. फुलटॉस चेंडू वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. प्रथम हे तर मुमकिन आहे आणि प्रथमच्या सेफ हातामध्ये झेल जातोय. संपलाय कौस्तुभचा खेळ. साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. 9 चेंडू 37 धावांची गरज. येणारे 9 चेंडू 37. इथून येणाऱ्या 9 चेंडू 37 धावांची गरज. 37. 9 चेंडू 19 धावा धावफलकारती. 19 धावा. येणारे 9 चेंडू 37 धावांची गरज. इथून मॅच मध्ये येणाऱ्या 3 चेंडू तो पहिला 2 मोठे फटके. ज्या 2 मोठे फटक्यांची गरज आहे त्याआधी या चेंडूवरती मोठा फटका येईल का हे जास्त महत्वाचं असेल. कारण की इथून संघ विकास 11 संघ पोलीस दबावामध्ये आहे आणि सद्गुरू वटर संघ काय करतोय तो दबाव अजून त्यांच्यावरती टाकतोय.
ऑफ साइडला आउट साइड ऑप्शन वादळण्याचा प्रयत्न होता, बराच बाहेर जातोय पण सामच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना 2020 20 धावा. येस, रिव्ह्यू रेफर केला गेलाय, चेक केलं जाईल. थर्ड अंपायर डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. दाखवलं जाईल स्क्रीनवरती सुद्धा, चेक केलं जाते. बघा इथून धावफलका धावा आपण जर का पाहायला गेलं तर 19 आहेत. या चेंडूवर तर डिसिजन पेंडिंग आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, वेळ महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही वारंवार प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला कानमंत्र देण्यासाठी येऊ नका अशी मी विनंती करतो. जे बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू आहेत. वाईट बॉल आहे, अंपायरचे डिसिजन आमच्यापर्यंत आले. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 2020 3 चेंडू आतापर्यंत 9 चेंडू 36 धावांची गरज. नऊ 36 मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मस्ट निडेड षटकार येतोय. चेंडू जातोय सीमारेषा बार. षटकार. थँक्यू डीजे. मॅच मध्ये रंगत षटकार आलाय. ज्या षटकाराची विकास 11 बॉलिंग संघाला गरज होती तो षटकार आलाय. येणारे 8 चेंडू 30 धावांची गरज. कोलवटप्पामध्ये चेंडू होता. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या हातामध्ये चेंडू होते. सिंगल कंप्लीट. 7 चेंडू 29 धावांची गरज. 7-29 मध्ये हा एक चेंडू इम्पॉर्टंट आहे, डिसायडर चेंडू आहे की शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जात आहेत. आणि स्ट्राईक एंडवरती सुद्धा प्रथम येते. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळू शकतं आणि जो सलामीवीर बॅटर अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपली विकेट टिकून उभा आहे. प्रथम वरती आशा निराशा सर्व काही आहे. हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती मोठा फटका येईल या सिंगल डबलनी संतुष्ट. पाहावं लागेल. दोनही फलंदाज असू दे गोलंदाज असू दे वेळ घेतला जातोय. 7-29 मधला एक निर्णायक चेंडू आहे. 7-29 मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चिराग चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चिरागच्या डोक्याच्या वरतून चेंडू टाटा बाय करत जातोय. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. धावफलकर धावा जाऊन पोहोचतायत. 3 33 धावा. थँक्यू. आता सामना काहीसा असा झाला ना कालच्या पावसाप्रमाणे. ऊन पाऊस होत होता ना काल. म्हणजे पाऊस तर येत नव्हता तेवढा मोठा, पण वातावरण जसं बदलत होतं ना तसं आता वातावरण मैदानाच्या आतमध्ये बदलताना दिसतंय. आता हे वातावरण बदलत असताना दोन्ही संघाची धाकधुकी वाढतीये. कमजोर दिल वाले गलती से भी ये मॅच ना देखे. या मॅचचं चित्र किंवा या मॅचचा रिझल्ट काय होईल विपुल अजूनही सांगता येत नाहीये, कारण 6-23 आहे. आता जर का बारकाईने या मॅच वरती नजर टाकली तर 6-23 हे इक्वेशन का शक्य आहे त्याच्यासाठी, म्हणजे जर का हे सोपं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्या मागे त्याने मागील 3 चेंडूचा विचार केलेला असावा. पण जर का हे अशक्य आहे असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने कदाचित मागील 2 षटकांचा खेळ पाहिलाय. सो आता येणाऱ्या 5 चेंडूवरती 6 चेंडूवरती 23 धावा म्हणजे 4 षटकार हे मारावेच लागणार आहेत. आणि 4 षटकार जरी नाही आले, अतिरिक्त धावा किंवा गोलंदाज कोण आहे. सर्वात मोठी गोष्ट वाटारसाठी मोठं चॅलेंज हे आहे की गोलंदाज
कोण आहे आणि कुणाला इंट्रोड्यूस करायचं आहे. हितेश, क्षेत्ररक्षणाची सजावट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन डीप मध्ये ठेवण्यात आलाय. थोडासा वायडिश, त्यानंतर डीप मध्ये माफ करा लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. शॉर्ट मिड विकेट सुद्धा ठेवलाय, मिड ऑन सुद्धा ठेवलाय. सहा ते 20 पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, सिंगल. सर 6-23 इक्वेशन आता 5-22. मॅचचं इक्वेशन बघितलं तर बॅलन्सिंग आहे. पहिल्या इनिंगचा खेळ तिसऱ्या षटकापर्यंत धावा 33 होत्या, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये चिराग सारखी खेळी कोणाला तरी करावी लागेल. आता चिराग सलामीवीर बॅटर म्हणून आला होता, पण सलामीवीर बॅटर इकडे प्रथम सुद्धा आहे, तो सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपली विकेट टिकून उभा आहे. सार्थक पाटील नवाळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला सुमित आणि प्रथमच्या 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आता या मॅच मध्ये सुद्धा खेळाडूंची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता खरी मजा येणार आहे. जसं मी मागाशी म्हटलं होतं 1 ओव्हरच्या अगोदर माईक बंद करून, की ही 6-23 नाही, ही 5-22 मॅच आहे. ही 5-22 मॅच येऊन थांबली आहे. आता इथून सर्व कार्य प्रथमला पार पाडायचंय, परंतु समोर बॉलर कशा पद्धतीने खेळतोय हे पाहणार रोचक ठरणार आहे. इनफिल्डच्या डोक्यावर गेल्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सीमा रेखा पार, रफू चक्कर, चौकार. 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर म्हणतो भेटले जाऊ आम्ही पुण्यात. प्रथमला इथं पंढरी फडकेंसारखं राज्य करावं लागणार आहे, कारण आता ते सरकार आणावं लागेल जिथे 4 चेंडू 18 धावांची वसुली केली जाईल. चौकार आलाय, काय षटकार येईल का? गरजेचं आहे यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये. इट्स अ गॉन फॉर 6. ये 6 था या कॅच था? हा षटकार होता की झेल होता? हा कॅच होता की सिक्सर होता? कॅच होता की मॅच होती? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. आमचे ऋतिक पाटील बोलिंगच्या आल्यात म्हटल्यानंतर आता थोडीशी पावर आले प्रथम मध्ये असं म्हणावं लागेल. चेंडू सीमारे का पार, षटकार, 6 धावा आणि आता येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय जबरदस्त सामना रंगलाय. प्रथम हा असा फलंदाज आहे तो या मॅचला जिंकवणं जाणतो. चला बॉल द्या, बॉल द्यायचाय. बॉल कोण गेलंय का आणायला? तीन 12. आता 12 कोणाचे वाजणार? सकाळची पहिली मॅच आहे, घड्याळामध्ये तर 12 वाजणं शक्य नाहीये एवढ्यात, पण आता या घडीला कोणातरी एका संघाचे 12 वाजणार आहेत. एक चांगली मोठी संधी, त्या संधीचं सोनं नाही केलं. चला बॉल आलाय, बॉल द्या लवकर. बॉल टाका. मॅच बॉल आलाय. 3-12. विपुल काय वाटतं 3-12 याच्यामध्ये काय प्रथम बाजी मारेल की गोलंदाज हवी ठरेल? सर्वप्रथम या चेंडूवरती बोला गया, बॉल बाउंड्री लाइन के पार गया, कैच भी हाथ से गया, ये मैच जाएगा क्या देखना पड़ेगा. प्रथम मैदानाच्या आतमध्ये 3-12चं इक्वेशन, 2 मोठे फटके मॅचला फिनिश करण्याची क्षमता आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न, मॅच मध्ये कमबॅक, वार पे पलटवार. प्रथमला मैदानाच्या बाहेर जावं लागते. त्या रूपाने गडी बाद झालाय. प्रथम मैदाना बाहेर येतोय आणि प्रथम मैदाना बाहेर आल्यानंतर येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. ही ती वेळ, हा तो क्षण आहे ज्या क्षणाला आपलं बनवावं लागणार आहे. जर का विकास इलन बोलिंगला हा सामना जिंकायचा असेल तर राज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके हवेत. सर इक्वेशन सेम आहे. पहिल्या इनिंगचा खेळ होता, चिराग शेवटच्या क्षणापर्यंत सलामीवीर बॅटर होता, ज्यांनी शेवटच्या 2 चेंडूवरती हेच 2-12 केले होते. इथे सुद्धा तेच करायचं आहे. विकास 11 बोलिंगचा कोणत्या तरी खेळाडा 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळायचे आहेत. इथे चिरागनी खेळलेली खेळी
ती खेळी कोणता प्रथमनी प्रयत्न केला होता? चिरागनी 12 मध्ये 32. हेच तर आहे, शेवटच्या षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या जी काही प्रक्रिया घडती त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण मॅच वरती पडतो. हे बाकीत कालही सत्य होतं, आजही आणि इथून पुढे सुद्धा राहणार. येणाऱ्या 2 चेंडू आणि 12 धावांची गरज म्हणजे पहिल्या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 मोठे फटके, 2 षटकार या मॅच मधला खूप मोठा फासला बनवताना दिसत आहेत. आता गोलंदाज चर्चा करतायत, फलंदाजांनी चर्चा केली आहे, एकमेकांमध्ये संवाद झालाय. तो सुसंवाद की अजून कोणता वाद? 2-2-2-12 ये मैच नहीं देखने मिलेगा दोबारा. ऐसा वाला ये मॅच आहे. 2-12 12-2 2-12. हॉटेलियर मंडळाचे अध्यक्ष रुपेश नाईक यांचं आगमन स्टेजवर झालेलं आहे. मी आपल्या सामिती ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांना सांगेन त्यांचं गुलाब देऊन स्वागत करावं. आणि अशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर डॉट बॉल हाताळला गेलाय आणि वटार सद्गुरू वटार संघाच्या खेम्यामध्ये आता आनंदाचं वातावरण. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1-11चं इक्वेशन मॅच मध्ये आपण पाहू शकता. सद्गुरू वटार शेवटच्या चेंडूवरती फटका फसला जातोय. हार्ड लक टीम सद्गुरू वटार विजेता संघ. काम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन काम को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से